रायगड किल्ल्याचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण दुसरी गोष्ट पाहिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर स्वराज्याच्या मधले 12 किल्ले आहेत त्यांचा देखील समावेश झालेला आहे, ज्याच्यामुळे आता भविष्यामध्ये रायगड नाही स्वराज्याचा इतिहास आहे तो जगामध्ये पोहोचणार आहे। जगांना मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते रायगडकडे वळणार आहेत किंवा स्वराज्याच्या किल्ल्यांकडे वळणार आहेत। काय भावना वाटते? आज पहिल्यांदा अशी घटना घडली, एक आनंदायी बातमी आहे की स्वराज्याचा जे किल्ले आहेत ते जागतिक वारसा यादीमध्ये गेलेत। कसं वाटतंय? एकदम आनंद होतोय, कारण की येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला हा इतिहास कळला पाहिजे, जगातल्या प्रत्येक शिवभक्ताला हा इतिहास कळला पाहिजे की आपले महाराज एकमेव महाराष्ट्रामध्ये नव्हते तर अनेक देशामध्ये ते अनेक पवित्र ठिकाणी काही नवीन एक संकल्पना त्यांनी निर्माण केली होती आणि महाराष्ट्राला हा इतिहास कळला पाहिजे, पूर्णपणे जागृत निर्माण झाला पाहिजे। जय शिवराय दादा। महाराष्ट्रासह जगाला हा इतिहास समजणारा हा मार्ग मोकळा झाला याबद्दल यांची भावना आहे। दादा तुला शिवाजी महाराज काय माहिती आहेत आणि आता जर का जागतिक वारसा यादीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचणार कसं वाटतंय? प्रथम तर बोलायचं म्हटलं तर आपल्या राजाचं आबाळाभर आहे, पण लोक सांगायला कुठेतरी कुचमतात किंवा काहीतरी बोलू शकतो आपण। द ग्रेट जे 10 वर्ल्ड राजे आहेत, किंग्ज आहेत, त्यांच्या ते शिवाजी महाराजांच्या कोणत्याच क्रायटेरियामध्ये मोडत नाही। शिवाजी महाराजांचा जन्म राजा म्हणून नव्हता झालेला, शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं। एवढा विशाल सह्याद्रीचा डोंगर कडा कपार सगळं सह्याद्री फक्त राजांबद्दल बोलतो आणि राजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलं नव्हतं। आता हा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे। जागतिक वारसा द वर्ल्ड हेरिटेजमध्ये आपल्या रायगड किल्ला आणि त्याच्यासोबत इतर किल्ल्यांची पण नेमणूक झाली आहे। त्याच्यामुळे हा आपला वारसा, हा आपला इतिहास, ही आपली संस्कृती आणि ही परंपरा जगभरात पसरणार। जगभरात संस्कृती आणि परंपरा आपली पोहोचणार आहे। दादा काय वाटतं? अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजेच हा रायगड किल्ल्याचा जो इतिहास संपूर्ण जगामध्ये आज पसरला जाणार आहे। त्यामुळे खूपच आमच्या महाराष्ट्रासाठी, आमच्या रायगडकरांसाठी, आमच्या महाडकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या राजांचा इतिहास हा सर्व देशांमध्ये आज नावाजला जाणार आहे। त्यामुळे आम्हाला खूप गर्व वाटतोय मराठी असल्याचा आणि महाराष्ट्रीयन आमचा राजांचा इतिहास सर्व देशामध्ये। आपण जर का पाहिलं तर इथल्या सर्वच माणसांना, शिवप्रेमी असतील, रायगडला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण विचारलं त्यांच्याकडे एकच भावना व्यक्त होते की रायगडचा समावेश जर का जागतिक यादीमध्ये झाल्यामुळे एक गर्व, आनंदाची भावना, अभिमानाची भावना निर्माण झालेली आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।